त्या प्रसंगी आणि अभयजी देवते सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाटील साहेब, प्रभारी आयुक्त नागलवार साहेब, फराळे साहेब, सर्व टीम आणि जबाबदारी ती आमची मोठी आहे. सोलापूर या निमित्तानं आगंदारी वस्तीच्या संदर्भात आपण तपासणी करणार आहोत. आता माझ्याकडं माझी दोलायमान स्थिती आहे, द्यायचं पत्रकार आहे म्हणून द्यायला पाहिजे, अहवाल योग्य द्यायला पाहिजे, ही जबाबदारी पण आपल्याबरोबर आहे माझी. पाहणी करते आणि काल आपण सर्व नगरसेवकांचा आढावा घेण्यात आला. काम आपण ज्या गतीने आपण सुरुवात केलेला आनंदात मुक्त व्हावा त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कार्य या ठिकाणी झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा त्या सर्व ठिकाणी पाहणी करावं. आणि ज्यावेळेस आपल्याला मी एवढंच सांगेन की जास्तीत जास्त आपल्याला शासनाकडून कसं निधी मिळता येईल आणि सोलापूर शहर त्याच्याकडे सर्व नगरसेवकांना पण लक्ष आहे आणि त्या पद्धतीने नगरसेवकांना पण कळलं आहे की आपला वार्डातला हा स्वच्छ वार्ड व्हावा असा सर्वांचं इच्छा आहे आणि चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात कार्य होईल आणि स्मार्ट सिटीमध्ये आपलं सोलापूर शहर इन्व्हॉल्व आहे. पुढच्या भविष्यात हा स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जाईल आणि हागणदार मुक्त म्हणून सोलापूर ओळखला जाईल. त्याच्यामुळं एक असं सांगायचं की आपण जी पत्रकार असेल तर आपल्याबरोबर आहेत, ते ज्या ठिकाणी चुकतील ते नक्कीच आमच्याबरोबर राहील आणि आपल्या अधिकाऱ्यावर पण थोडंसं वचक राहील. त्या पद्धतीने कार्य काम चांगल्या पद्धतीने करतील. आणि थोडक्यात त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या संवादातून कळलं की त्या ठिकाणी देखील बरेच अडचणी आहेत. मुळात ही लोक चळवळ होणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लोक चळवळ झाल्याशिवाय एक 2 दिवस आपण हागणदारीमुक्त शहराच्या टीमला राखू शकू, परंतु कायमस्वरूपी जर आपण करू शकलो तरच त्यात काहीतरी आम्ही पाहू, आम्हाला दिसेल. आता या क्षेत्रामध्ये जवळपास 27 वर्ष माझ्यावर माझी बॅचमेटच आहे. 7 वर्ष आम्ही काम करतो. त्याच्यामुळे नगरपालिकांच्या आतमधल्या आणि बाहेरच्या घडामोडी काय असतात त्या सगळ्या आम्हाला दिसताक्षणी माहीत होतात, त्यात काही शंका नाही. परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी सर्व पदाधिकारी आणि प्रशासन एकत्र आल्याशिवाय आणि त्याला लोकांचा सहभाग मिळाल्याशिवाय कुठलंच शहर विकासाकडे वाटचाल करू शकत नाही. त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला आहे. त्या दृष्टीने शासनाने कमिटी आपल्याकडे पाठवलेली आहे. या शहरातले जे जवळपास